म्हणणं आहे, कडकडींचं विनंती आहे माझी की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, यामध्ये कोणत्याच आमदार खासदार कोणी असो यांनी गावाच्या मॅटरमध्ये शेतकऱ्याचा जो रस्ता आहे त्यांच्या मदत पडू नये. सध्या आपण आलेलो आहोत अचलपूरच्या एसडीओ कार्यालय या ठिकाणी. परत परत मला ते सांगताना थोडं अटपट वाटते, कारण की प्रॉब्लेमच एवढे आहेत. सत्ताधारी पक्ष असो, आमदार इथले असो, नगराध्यक्ष इथले असो, महाराष्ट्रातला मुख्यमंत्री तर आपले भारतातले पंतप्रधान सुद्धा एका लाईन एक सत्ता आहे इथं. पण हे सत्ता असताना बऱ्याचशा ठिकाणी नागरिकांना हेवे दावे, राजकारणातले हेवे दावेचा, कारण की आता सध्याची जी परिस्थिती पाहता तुम्ही, या ठिकाणी जवळडी या गावातले नागरिक आपल्याला इथं, गावकरी इथं दिसून येतात आणि ते बेमुदत आमरण उपोषणावर इथं बसलेले आहेत. तर महत्वाचं, हे 2 दिवस झाले बसलेले आहेत. आजचा दिवस इथं आल्यानंतर आपल्याला खूप एक बाब लक्षात आली की हे जे काका इथं झोपलेले आहेत, सध्या यांची जर परिस्थिती जर पाहिली ना तर खूप हालाकीची परिस्थिती दिसून राहिली. महत्वाचं म्हणजे यांच्याशी आपण चर्चा करू, कारण की बऱ्याचशा गावातल्या ग्रामपंचायतच्या योजना असो की महाराष्ट्र शासनाच्या काही योजना असतात आणि गावकऱ्यांच्या काही पाठपुराव्यामुळे त्या गोष्टी काही दुसऱ्या राजकारणी भागातून त्या काही होत नाहीत. तर याच ठिकाणी काही गावातल्या आहेत, जवळडी गावातलं हे आमरण उपोषण आहे. तर आपल्यासोबत दादा आहेत. दादा, तुमचं नाव काय? सचिन काळे. सचिन काळे दादा आपल्यासोबत आहेत. सचिन दादा, ही जी परिस्थिती सध्या आपली दिसून राहिली, काका झोपलेले दिसतात आणि तुम्ही एवढे सगळे जण बेमुदत आमरण उपोषणावर बसले, काय विषय, काय झालं नेमकं? विषय असा आहे, हा पानंद रस्त्याची मागणी 19 जणांची आहे. काय, मी एक शेतकरी आहे, मी यांना सपोर्ट म्हणून मी उपोषणाला बसलो आणि हे सर्व शेतकरी लेडीज आणि पुरुष दोन्ही वर येऊन बसलेले आहे. आम्ही पंधरवाडा जो गेला आहे तिच्यात मागणी केली होती रस्त्याची, पण त्यांचं म्हणणं होतं का आम्ही या पंधरवाड्यात अर्ज घेतला, मग उपोषणाचा इशाराही दिला होता, पण त्यावेळेस पंधरवाड्यात काहीच केलं नाही. फक्त घोषणा केली ना, हा पंधरवाडा आहे, पंधरवाड्यात आम्ही रस्ते काढून देऊ, लोकांचे वाद मिटू, हे काहीच नाही केलं. मग त्याच्यानंतर आम्ही 3 तारखेला पंधरवाडा झाल्यानंतर 3 तारखेलाच आम्ही उपोषणाला बसलो होतो. एकाच दिवसात त्यानं उठून आम्हाला आश्वासन दिलं, पत्र असं देऊन दिलं, आमचं ऐका म्हणे सध्याचं का बा तुमचा आम्ही 15 दिवसात हा रस्ता करून देतो. 15 दिवसात रस्ता नाही केला. मग वारंवार आम्ही 2-3 वेळ गेलो, तोंडी सांगितलं होऊन जाईल तुमचा रस्ता, होऊन जाईल. मग आम्ही आता नंतर गेलो, साहेब हा रस्ता झाला नाही, तुम्ही अजून पत्र करा, पत्र द्या. मी म्हटलं पत्र देऊ तर आता उपोषणाचाच देऊ म्हटलं तुम्हाला, का रस्ता होईल त्याच दिवशी उठ. मग तहसीलदार साहेबांना पत्र देऊ थकलो आम्ही. मग एसडीओ साहेबांना पत्र दिलं, ज्या दिवशी 18 तारखेला मीटिंग होती त्या दिवशी पत्र दिलं. एसडीओ साहेब म्हणे आमच्या त्या डिस्पॅचला द्या, आम्ही त्याच्यावर काय कारवाई करू. 18 तारखेपासून त्यानं काहीच केलं नाही. त्याच्यानंतर 23 तारखेचं उपोषणाचं पत्र दिलंच होतं 18 तारखेला. आता आम्ही उपोषणाला बसलो, रस्ता होईपर्यंत त्यांना सांगितलं रस्ता होईपर्यंत आम्ही उठणार नाही. आता आश्वासन जमत नाही, पत्र जमत नाही. बावनकुळे साहेब म्हणते का रस्त्याच्या हर एक शेतकऱ्याला, आणि हे इथं प्रशासन मला हे काही समजूनच नाही राहिलं. तुम्ही केस दाखल करा, हे करा, आणि 2 जणांच्या धुऱ्याहून रस्ता आहे तो. एका शेतकऱ्यानं अडवला, एक शेतकरी म्हणते समोरचा मी देतो. मग दोघांच्या धुऱ्याहून रस्ता असल्यावर द्यायला पाहिजे ना, यायचं काम आहे ना. आणि ज्यावेळेस जाधव साहेब होते त्यावेळेस लोकसहभागातून अर्धा रस्ता केला होता आम्ही. तो लोकसहभागातून अर्धा रस्ता केला. जाधव साहेब म्हणे कोण अडवला तर मी येतो. त्यानंतर त्यांची बदली झाली. मग गरकर साहेब आले तर ते चाललं मॅटर आतापर्यंत. अजूनही त्याने त्या पंधरवाड्यापासून केलं नाही. आता शहारे साहेब आले, शहारे साहेबांना तसंच आम्हाला गांजर दाखवलं. आम्ही उपोषण एका दिवसात उठलो. आता उठल्यानंतर त्यांचं काम होतं का बा 3 महिने झाले त्या गोष्टीला. 3 महिन्यापासून तुम्ही रस्ता काढून द्यायला पाहिजे, 9व्या महिन्यापासून काढून नाही द्यायला. आता अजून एक पत्र द्या तुम्ही, असं करा, मी नंतर मग स्पॉट पाहणी करतो, मग नंतर हे करतो. मी म्हटलं आता हा मार्च चालू होऊन राहिला, एप्रिल मे 2 महिने शिल्लक आहे. जर आपण केस भांडत बसलो आता अजून दुसऱ्यासोबत तर येऊन काय, हे कास्तकाराचे फक्त भांडणं लावून राहिले, याच्या ऐकून नाही. यांना माहित असला पाहिजे ना मग या कास्तकारीचा रस्ता कसा आहे. शेत सारा घेताना कसं समजते, त्याच्यातून शेत सारा घ्यायला लागते म्हणून. मग रस्त्याची जिम्मेदारी कोणाची आहे? यायची आहे. 19 जण एक विचार कुठे गेले महादेवराव, ते 4 एकर शेत पडित आहे. 4 एकर झाले नाही. तिच्यात आता इकडून तिकडून जात होते कास्तकाराचे इकडून, कोणी करंट लावते, कोणी तार कुंपण भरते. अजिबातच झाले रस्त्यानी. म्हणून ते नितारल्या मारा आता इथं बसले. मी त्याच्या सपोर्ट मध्ये येऊन बसलो. आमचे ते उपसरपंच बाई बसल्या उपोषणाले. सरपंचांचा आमच्या इथं सपोर्ट आहे. सरपंच उपोषणाला नाही बसले, सपोर्ट आहे. पण उपसरपंच बसले आहेत.
आणि गावकरी मंडळी बसली आहे पूर्ण रस्त्यावरची, असं आमचं म्हणणं होतं. आता तुम्ही म्हटलं सरपंच उपसरपंच सरपंच सपोर्टले बसलाय, उपसरपंच उपोषणावर बसले आहेत. हा. मग आता तुमचा एवढ्या दिवसाचा जो पाठपुरावा आहे, कुठंतरी वाटते का तुम्हाला यात की राजकारण खूप जास्त इन्व्हॉल्व्ह होऊन राहिलं? असं वाटून आलं का राजकीय दबाव काहीतरी आहे असं, म्हणजे सर्वेलच वाटून आलं आम्हाला. मग राजकीय दबाव असल्याशिवाय हे झोल घातात का तसे? हे तर कोणालाच ऐकत नाही. याच्या आटीत कोणी फसलं तर हे आम्ही वारंवार म्हणूनही आता असं वाटून आलं काहीतरी राजकीय दबाव आहे. आणि आम्हाला कोणीच नाही आहे सोबत, कोणताच राजकारणी सोबत नाही आहे. आम्ही फक्त शेतकरी आहे. त्याच्यानंतर आता आम्ही हा पवित्रा उचलला, येईन केलाही नाही तरी आम्ही इथं मरू बसू. तिच्यातही एक जण फाशी घेणारा आम्ही यूज नाही दिला, पेंडाल मध्येच घेतो म्हणे. तरी एक केस झोपली आहे आता, हे मोठी उसत आहे. तर आम्ही म्हटलं बा काही असं करू नका, आपण शांततेनंच रस्ता घेऊ आणि शासन आपल्याला देतीलच. म्हटलं बावनकुळे साहेबांचे आपले ते ओएडी आहे योगेश साहेब, त्यांचा फोन आला होता मला. मी त्यांना पाठवतो म्हणे 2 दिवसात मोकळा करतो. आम्ही मोकळा म्हटलं तसा नाही, आमचा ट्रॅक्टर साहेबाच्या मागे मागे जाईल म्हटलं आमच्या शेतात, त्याच वेळेस आम्ही इथून उठू. त्याच्यानंतर आम्ही उपोषण तोडू म्हटलं. तसं उपोषणात तुटणार नाही. सोबतच जे जवळडीचे ज्या सरपंच ताई आहेत ते आपल्या सोबत आहेत. ताई, दादांनी सांगितलं आपला या उपोषणाला सपोर्ट आहे. नेमकं मॅटर काय, कुठपर्यंत असं वाटतं आपल्याला की बा उपोषण सुटलं पाहिजे आणि लवकरात लवकर यांच्या गोष्टी या पूर्णत्वात आल्या पाहिजे? याआधी आम्ही तहसीलदार सरांसोबत संपर्क साधला होता आणि मी स्वतः उपोषणाला बसली होती. त्यांना इशारा दिला होता की आम्ही उपोषणाला बसणार जर तुम्ही 15 काम जर नाही केलं तर. कारण की बावनकुळे साहेबांनी तसं म्हटलं होतं ना की 15 जे रस्ते आहे, पांदन रस्ते म्हणा की वैवाडीचे रस्ते म्हणा, ते मोकळे करून देईन. पण 15 काहीच झालं नाही. त्यानंतर मग मी स्वतः उपोषणाला बसली होती आणि मग तहसीलदार साहेबांनी म्हटलं की तुम्ही उपोषणाला उठा, आम्ही तुम्हाला एक 15 दिवसात तुमचं काम लावून देतो. त्यानंतर मग आम्ही त्या दिवशीच उठलो आणि काम काही लागलं नाही. आता तेव्हापासून नंतर मग पुन्हा आम्ही एकदा गेलो, पूर्णच गावकरी मंडळी गेलो. त्यानंतर ते म्हणले की ठीक आहे, तुमचं काम आम्ही 8 दिवसात 8 दिवसापासून आता हे 3 महिने झाले, पण कोणतंच काम झालं नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की बावनकुळे साहेबांना जो निर्णय घेतलाय त्यांच्या शब्दाला किंमत आहे की नाही आहे, की तुम्ही निर्णय घेऊन राहिले आणि तुमचे कर्मचारी जे प्रशासक लोक आहेत ते काहीच ऐकायला तयार नाही. मग तुमच्या शब्दाला किंमतच नाही आहे, तुम्ही ते कशालाच काढता असं म्हणायचं आहे मला. की तुम्ही बोलूच नका ना की आम्ही पांदन रस्ते द्यायला तयार आहे, की हे आहे ते आहे. तुम्ही वरून आदेश करता, खालचे ऐकायला तयार नाही. आणि जे जे बाकीचे जे इन्व्हॉल्व करतात, माझं एकच म्हणणं आहे, कडकडींचं विनंती आहे माझी की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, यामध्ये कोणत्याच आमदार खासदार कोणी असो यांनी गावाच्या मॅटरमध्ये शेतकऱ्याचा जो रस्ता आहे त्यांच्या मदत पडू नये. हे मला हात जोडून विनंती आहे त्यांना की शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे. आमच्या खरेदीत रस्ते लिहिले आहे हे बा, या इथून इथपर्यंत सर्वे नंबर पासून तर आमच्या शेवटच्या सर्वे नंबर मध्ये डायरेक्ट लिहिलं ह्या सर्वे नंबर पासून पर्यंत रस्ता आहे म्हणून वहिवाट आहे. तरी तहसीलदार म्हणते का रस्ता नाही. तहसीलदाराला आम्ही ऑनलाईन मागणी केली, हे करता आपल्या सरकारवर हे केलं होतं त्याचा हे पा तहसीलदार त्यावेळेस तहसीलदाराचा हे पा काय लिहिलं आहे, मागणी केलेला रस्ता प्रपत्र 1 मध्ये घेण्यात आला असून तालुका भूमिलेख अभिक यांच्याकडून सीमांकन करून अतिक्रमण काढण्याची कारवाई करून सदर रस्ता मोकळा कारवाई करण्यात येईल. हे तहसीलदार त्यावेळेस होतं. आता तहसीलदार काय म्हणतो का डबल अर्ज करा म्हणते. आता तुम्ही सांगा, ह्या रस्ता जो जाणं अडवला आहे 2 कास्तकाराच्या दुरवून आहे. एक खालचा कास्तकार म्हणते मी रस्ता द्यायला तयार आहो, रस्ता द्यायला तयार आहे तहसीलदार. त्याच्यानंतर एका कास्तकाराचा एकर भरण्यासाठी तहसीलदार रस्ता द्यायला तयार आहे. एकर भरण्यासाठी आम्ही 40 एकर जमीन आहे आमची, 1-2 एकर 4 एकराच्या आतील सर्व भूमी अल्पभूधारक कास्तकार आम्ही. आम्हाला रस्ता नाही, एकर भरण्यासाठी तहसीलदार द्यायला तयार आहे, आम्हाला मध्ये रस्ता नाही. खालचा कास्तकार द्यायला तयार असल्यावर हात तहसीलदार देऊन का नाही राहिला बा रस्ता? हे होतं खरेदीत मध्ये तुम्ही म्हणते खरेदी कोणी लिहून महसूल विभागाने लिहून दिलं आहे ना, हे लिहून दिलं तर तहसीलदार म्हणते का हे कोणी लिहू शकते म्हणते, त्याला काही व्हॅल्यू नसते म्हणजे. कायले खरेदीले काही व्हॅल्यू नाही म्हणते. आणि उपोषण हा मार्ग नाही म्हणते तहसीलदार म्हणते आम्हाला. हा कोणती भाषा बोलणार मग तहसीलदार? तहसीलदारांचं नाव काय? तहसीलदार काय नाव तिथं काय माहित काय नाव आहे तहसीलदार सध्याचे आहे का? सध्याचे आताचे तहसीलदार. त्याचं स्टेटमेंट आहे याच्यात. पहिलं स्टेटमेंट तुमचा नसरा मोकळा करून देतो. आता म्हणते का तुमचं म्हणते याचं करतो दुसऱ्याला, म्हणजे आमचं त्याच्यात आमच्या गरीबाचं काय करा मग आम्हाला तर न्याय पाहिजेच ना. आणि उपोषण हा योग्य मार्ग नाही आहे. उपोषण हा मार्ग थोडी आहे म्हणते. उपोषण मार्ग नाही तर मग मार्ग संविधानिक मार्ग कोणता आहे? आमच्या खरेदीत लिहिला आहे रस्ता, तरी आपण रस्ता नाही. मग आम्ही पाय कोणाच धराव? एकीकडे सरकार म्हणते बावनकुळे साहेब म्हणते का सर्व रस्ते मोकळं करून द्या.
आणि एकीकडे हे तुमचे अधिकारीच ऐकत नाही, मग याचा गरीबाचा कोण वाली आहे, गरीबाची कोण वाली आहे. कालपासून बसला उपाशी तापाशी. हा कायसाठी पण लेकरं बाय सोडून इथं बसला. आमचा अधिकार, आमच्या रस्ते अधिकार आमचे असून, नकाशात रस्ता असून आम्हाला रस्ता नाही, मग काय फायदा हो? हा काय फायदा नाही असं भाषण करायचं. हा खरेदीने कोण लिहिली, म्हणजे खरेदी का कोण लिहित असते? खरेदी महसुली विभागानेच लिहिली आहे ना खरेदी. हा आणि ते जायला खालती रस्ता मी माझ्या शेतातून पूर्ण रस्ता जायला तयार, तरी हा तहसीलदार रस्ता देऊन नाही राहिला. मग काय, मग कोणी राजकीय पूर्ण राजकीय दबावातून तहसीलदार हे करून आला, तो पैसा खाल्ला असेल तहसीलदारानं. याच्या आम्हाला दुसरं काही समजत नाही आता. कारण की विषय असा झालेला आहे की मागच्याच काही दिवसाआधी पंधरवडा झाला आणि माननीय सन्माननीय जे आपले आमदार साहेब आहेत त्यांनी पानंद रस्त्याचे बरेचसे मुद्दे आता मार्गी लावणार आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. ज्या प्रकारे यांचा रोष दिसून राहिला त्या प्रकारे असं कुठंतरी वाटते इथं राजकारणाचा भाग नसून ताईनं सांगितलं त्या प्रकारे की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, कुठल्याच प्रकारचा कोणताच राजकारणी याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला नाही पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे हे कितपर्यंत योग्य आहे आणि किती दिवसाचं करायला पाहिजे. सध्या तरी कालपासून म्हणजे काल 23 फेब्रुवारी पासून बसलेले, आज 24 फेब्रुवारी आहे, आज दुसरा दिवस आहे. अजून हे उपोषण किती दिवस चालणार आहे हे आपल्याला पाहणं आहे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषणराव.